झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादच्या वनविभागाच्या कार्यालयातून पळालेल्या बिबट्याला 3 तासानंतरही जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं नाहीये। एका बिबट्यानं जणू संपूर्ण वनविभागाला जेरी सांडण्याचं चित्र दिसतंय। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी काठ्या आणि शर्ट डार्क गन घेऊन शोध घेत आहेत, मात्र खूप झाडी असल्यानं बिबट्या लपून बसला। एखाद्या झाडामागून बिबट्या अचानकच बाहेर येतो आणि पुन्हा डरकाळी फोडून पोबारा करतो। डरकाळी फोडली की बघांची एकच पळापळ होते। त्यात बिबट्यावर 2 वेळा डार्क गन मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र बिबट्यानं यशस्वीरित्या मारा चुकवत पळ काढलाय। सध्या बिबट्या पुढे आणि कर्मचारी मागं अशी काहीशी अवस्था झाली आहे। बिबट्याला शोधण्यात वनविभागाचे नाकी 9 येत आहेत। रहिवाशी भाग असल्यानं बिबट्याला कसंही करून पकडावंच लागणार आहे। चिडलेला बिबट्या लोकांच्या अंगावरही हल्ला करण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक बोलूया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण पाहतोय बिबट्या खरं तर रहिवासी भागात असल्यामुळे हा धोका वाढलाय, पण वनविभागाची झुंज कशा पद्धतीने सुरू आहे? वन विभागाचे सर्वच कर्मचारी गेल्या 3 तासांपासून बिबट्याला पकडण्याची शर्त करत आहेत। त्यांचा जो डाटगण आहे, त्यांचा जो काठ्या आहे, त्यांच्याजवळ आणखी अत्याधुनिक शस्त्र नाही आहेत, मात्र कसंही करून या बिबट्याला त्यांना पकडावंच लागणार आहे। कारण की जे ऑफिस आहे हे शहरात मध्यभागी आहे, त्यामुळे बिबट्या कोणाच्या घरात घुसू शकतो किंवा नागरिकांवरही हल्ला करू शकतो। अशा सर्व परिस्थितीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मात्र नक्कीच तारांबळ उडते। बिबट्याला पकडण्यात ते असमर्थ ठरतंय। काही वेळेस बिबट्या पुढे येतो, डरकाळी पडतो, त्यावेळेस सर्वच पळतात आणि बिबट्या पुन्हा झाडांमागे लपून बसतोय। गेल्या 3 तासांपासून हाच खेळ सुरू आहे। जणू काही एका बिबट्याने औरंगाबादकडनं आणि औरंगाबादच्या विशाल, आपल्याकडे वेळ फार कमी आहे। या बिबट्याला आता पकडणं हे मात्र औरंगाबादच्या वनविभाग कर्मचाऱ्यांसमोर अतिशय मोठं आव्हान उभं टाकलं। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।